महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज सकाळीच मेसेज आलेला आहे। अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी सुरू होणार आहे। अखेरकाळ तुमच्या प्रतीक्षेला ब्रेक लागलेला आहे आणि आजपासून बघा, आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होतोय आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे जमा होत आहे। काही आर्टिकल आलेला आहे की 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होतोय, तर 2100 रुपये प्रमाणे नाही। जो बहिणींना मेसेज आलेला आहे, ज्या बहिणींचे कमेंट आलेले आहे, काय कमेंट केलेले आहे बहिणींनी की लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता आमचा जमा झाला, जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला। तर मेसेज कुठून आलेले आहे बघा, बुलढाण्यामधून मेसेज आले, जळगावमधून आलेले आहे। अशा मी तुम्हाला सांगतो की 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्हाला पूर्ण 12 जिल्ह्यांची यादी आणि ज्या कमेंट आलेल्या आहेत त्या कमेंट सुद्धा वाचून दाखवतो। जुलै महिन्याच्या हप्त्याची कमेंट केवढी आलेली आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता। अतिशय खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे, कारण जुलै महिन्याचा हप्ता जुलैमध्येच भेटायला सुरू झालेला आहे आणि आजपासूनच याची सुरुवात झालेली आहे। अतिशय मोठी आणि आनंदाची ब्रेकिंग न्यूज ही पाहण्यासाठी सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत ही अपडेट आणलेली आहे। म्हणून सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अपडेट खूप मोठी आहे। तुम्हाला जिल्ह्यांची नाव वाचून दाखवतो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे आणि कुठं सुरू होणार आहे। तर याची सर्व डिटेलवर माहिती मी घेऊन आलो आहे। आता सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार आहे। सर्वात अगोदर जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। सर्वात पहिला जिल्हा येतो नाशिक जिल्हा। आता नाशिक जिल्ह्यावाल्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। सकाळपासून भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्ही नाशिक जिल्ह्यात राहतो, आमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। सरकारचा धन्यवाद सुद्धा बोललेला आहे। आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे। पुण्यामधून सुद्धा भरपूर बहिणींचे कमेंट आले। आता बघा, पुणे जिल्ह्यामधून आत्ता जे कमेंट आलेले आहे आत्ताच तुम्हाला वाचून दाखवतो। सर आम्ही पुणे जिल्ह्यात राहतो, आमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहे। बघा काय मोठी कमेंट आलेली आहे, आम्ही पुणे जिल्ह्यात राहतो, आमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा झालेले आहे। जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम आमची बाकी होती ती सुद्धा आमची जमा झालेली आहे। बघा काय मोठी खुशखबर आलेली आहे, जून महिन्याची जी रक्कम बाकी होती ती सुद्धा त्यांना भेटलेली आहे आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये बघा, सर्वात अगोदर त्यांना जून महिन्याचे 1500 रुपये आले, त्यानंतर जुलै महिन्याचे 1500 रुपये, असं 3000 रुपये त्यांना आलेले आहे। एकत्र 3000 रुपये जमा होत नाही। आधी त्यांना जून महिन्याचा हप्ता भेटला, नंतर जुलै महिन्याचा हप्ता त्यांचा जमा झालेला आहे। अशा पद्धतीने त्यांना आता 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। पुण्यामधून हा मेसेज आलेला आहे। तर मी आता एक एक मेसेज वाचतोय। आता या 3 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल, तुम्हाला सुद्धा हप्ता जमा झाला असेल। आता पुढे जिल्ह्यांची नावं बघा। आता जळगावमध्ये सुद्धा भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहेत। जळगावचे कमेंट मी वाचून दाखवतो। जळगावमध्ये बघा, ही पहिली कमेंट आहे। जळगावला सर आम्हाला 1500 रुपये जमा झाले। जळगाव सर आज सकाळीच आम्हाला 8:30 वाजेला पैसे जमा झाले। बघा, यांना 8:30 वाजेला पैसे जमा झाले। जळगावमधून कमेंट आहे। आता दुसरी कमेंट बघा, अशा प्रकारे भरपूर कमेंट आलेले आहे जळगावमधून। तर लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता, ज्यांना जून महिन्याचा हप्ता बाकी असेल त्यांना जून महिन्याचा, आणि ज्यांना आता सर्वांना जुलै महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। पालघरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। पालघरमधून सुद्धा कमेंट आलेले आहे, सर आम्ही पालघर जिल्ह्यात राहतो, आम्हाला सुद्धा पैसे जमा झालेले आहे। जालनावाल्यांसाठी तर अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण जालनामध्ये भरपूर कमेंट आलेले आहे आपल्याकडे। जालनामध्ये वेगवेगळ्या कमेंट आहे। सर जून महिन्याचा हप्ता जमा झाला होता, पण अजून जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही। पालघर, ओके, इथं पालघरचे कमेंट आहे तिथं, पण पालघरमधून भरपूर कमेंट आहे जमा झालेले आहे। आता जालनामधून सर आम्ही जालना जिल्ह्यात राहतो, आम्हाला हप्ता जमा झाला। ओके सर 1500 रुपये जमा झाले। तुम्ही जिल्ह्यांची नावं लिहा, मला वाटते जालनाचा मेसेज असेल। पुढील बघा, जालना जिल्ह्यात 1500 रुपये जमा। ओके, जालना जिल्ह्यात 1500 रुपये जमा झाले। काय मोठी आनंदाची बातमी आहे। सर आम्हाला 1500 रुपये जमा झाले, आम्ही जालना जिल्ह्यात राहतो। तर बघा, जालना जिल्ह्यामध्ये अजून कमेंट आलेले आहे, आम्ही जालना जिल्ह्यात राहतो, आम्हाला 1500 रुपये जमा झालेले आहे। अशा प्रकारे बघा, जळगाव, पालघर आणि जालनामध्ये जमा होत आहे। पुढे जिल्ह्याचे नाव बघा। रत्नागिरीमध्ये सुद्धा अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जुलै महिन्याचा हप्ता आजपासून जमा होत आहे। बघा काय मोठी आनंदाची बातमी आहे, जुलै महिन्याचा हप्ता जमा होत आहे। सांगलीमध्ये जमा झाले आणि नागपूरमध्ये जमा झाले। सांगलीमध्ये पण कमेंट आलेली आहे, सांगलीची कमेंट वाचून दाखवतो। सर आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये राहतो, आमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला, सरकारचं धन्यवाद। बघा सरकारचं धन्यवाद केलेला आहे।
सांगली 1500. आता फक्त एवढंच लिहिलेलं आहे, सांगली 1500. म्हणजे आपण ते म्हणू शकता जुलै महिन्याचा हप्ता सांगलीमध्ये जमा झाले. 1500 रुपये आले, जिल्ह्यांचे नावं दिलेले नाही. सर आम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटला नाही, तर आता जुलै महिन्याचाही हप्ता जमा होणार नाही का? तर बघा, जुलै महिन्याचा हप्ता केव्हा जमा होईल? जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तरच तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल. जर जून महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला नसेल तर जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटू शकत नाही. नागपूरमध्ये सुद्धा कमेंट आलेली आहे. नागपूरमध्ये सुद्धा भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे. काय कमेंट आलेले आहे? सर आम्हाला नागपूर जिल्ह्यात राहतो, 1500 रुपये जमा. 1500 रुपये जमा नागपूर जिल्हा. नागपूरमध्ये 1500 रुपये आले, पैसे म्हणजे हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली. बघा, हे 3 जिल्ह्यांचे सुद्धा कमेंट आलेले आहे. नंदुरबार, ठाणे, धुळे. कमेंट वाचूया. ठाण्यामधून पहिली कमेंट आहे, सर ठाण्यामध्ये पैसे जमा झाले. अतिशय आनंदाची बातमी, ठाण्यामध्ये जमा झाले. धुळ्यामध्ये कमेंट आहे, सर आम्ही धुळे जिल्ह्यात राहतो, आमच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 आले पण जुलै महिन्याचे आले नाही. अजून धुळ्यामध्ये जुलै महिन्याचे आलेले नाही. पुढे बघा, धुळेत 1500 रुपये. धुळे 1500 रुपये आलेले आहेत. महिना लिहिलेला नाही, जून का जुलै. पुढे बघा, नंदुरबार. आता नंदुरबारमध्ये हप्ता जमा. ओके, नंदुरबारमध्ये कमेंट आलेली आहे, नंदुरबारमध्ये हप्ता जमा होतोय. पुढील जिल्ह्यांची नाव बघा. तर बघा, अशा 12 जिल्ह्यांची कमेंट आलेली आहे. पुढील जिल्ह्यांची नाव काय आपल्याला दिसत नाहीये. तर या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला असेल आणि हप्ता जर जमा झाला नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, 3 दिवसामध्ये डीबीटी होणार आहे. आज, उद्या आणि परवा अशा प्रकारे 3 दिवसामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे आणि याची सुरुवात झालेली आहे. बघा, आता एक कमेंट आलेली आहे. आता जे कमेंट आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यातून आलेली आहे? तर बघा, जालनामधून आलेली आहे. तर बघा, जालना जिल्ह्याची कमेंट आलेली आहे. परत एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. सर आम्ही जालना जिल्ह्यात राहतो, हप्ता जमा झाला. जालनामध्ये हप्ता जमा झालेला आहे. अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर जालनामध्ये राहत असाल, तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, जर हप्ता तुमचा जमा होत नसेल, अजून तुम्हाला हप्ता आला नसेल, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर डीबीटी 3 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. हप्ता कोणाला जमा होणार नाही? ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा झाला आणि त्यांना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार नाही. आणि ज्यांना जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे त्यांना जुलै महिन्याच्या हप्त्याच्या मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. नाहीतर हप्ता तुमच्या खात्यामध्ये मोबाईलवर चेक करू शकता किंवा फोनपेच्या माध्यमातून चेक करू शकता. अशा प्रकारे अपडेट आहे. नेमकं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही, कारण भरपूर बहिणींचे कमेंट येतात. तुम्ही सुद्धा कमेंट करत जा. तुमच्या खात्यामध्ये जो हप्ता जमा होतो, जिल्ह्यांची नावं लिहित जा आणि पुढे तुमची रक्कम लिहा आणि जून महिन्याचा हप्ता जमा का जुलै महिन्याचा हप्ता जमा, कारण जून महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतरच जुलै महिन्याचा हप्ता जमा होतो. एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही कमेंट करा. तुमचा हप्ता जर जमा झाला असेल तुम्ही कमेंटमध्ये हो म्हणा, नाही जमा झाला असेल तर नाही सुद्धा लिहू शकता. फक्त एक कमेंट करा. तर बघा, अशा प्रकारे या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आज या 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्हा, असं 36 जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होत आहे आणि होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांनाही माहिती पोहोचली पाहिजे. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.